बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या स्वतःच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी या YouTube प्रबोधन माध्यमाला लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना विनंती करतो. मी वारंवार आपल्या व्हिडिओमधून एक वाक्य सांगत असतो, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी जोपर्यंत धनंजय चंद्रचूड साहेब आहेत तोपर्यंतच काय झाला तर शिवसेनेच्या बाबतीत न्याय होऊ शकतो न्यायालयामध्ये. बघा, माझ्या वाक्याला अंडरलाईन करा, कारण धनंजय चंद्रचूड साहेब यांचा इतिहास किंवा यांच्या वडिलांपासूनचा इतिहास, न्यायदानाच्या प्रक्रियेतला इतिहास हा फार वेगळा आहे. त्यांच्याकडूनच न्यायाची अपेक्षा होऊ शकते. आणि त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला आजही देतो. काल परवामध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलेला आहे. ज्या वेळेस दिल्लीमध्ये म्हणण्यापेक्षा चंदीगड नगर निगमच्या त्या महापौर पदाच्या निवडीमध्ये जो काही काळा कारभार झाला, तुम्ही सर्वांनी पाहिला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. त्यावर जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्यात आली, ज्यावेळेस अपील झाली, सुप्रीम कोर्टाच्या जजने म्हणजे धनंजय चंद्रचूड साहेबांनी नेमकं काय म्हटलंय तुम्हाला हा व्हिडिओ मी देखील दाखवेल. पण त्या अगोदर चंदीगड महानगरपालिकेच्या ह्या निवडणुकीत नेमकं काय घडलं होतं तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. प्रकारे आम आदमी पक्ष असेल आणि काँग्रेस असेल त्यांच्याकडे 13+7 अशी 20 मतं होती आणि भारतीय जनता पक्षाकडे 15 आणि अकाली दलाचं 1 अशी 16 मतं होती. पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इंडिया आघाडीचा एका ठिकाणी विजय होऊ लागला होता. पण तिथे कसा खोडा घालण्यात आला पहा. 13+7 20 मतं असताना जवळपास 8 मतं बाद करण्यात आली. कशी बाद केली? एक टिकमार्क असताना दुसरी टिकमार्क करण्यात आली त्या मतपत्रिकेवर आणि 2 टिकमार्क झाल्यामुळे ती मतपत्रिका बाद. पण ही टिकमार्क करणारे कोण होते? स्वतः पीठासीन अधिकारी, प्रिसिडिंग ऑफिसर, ज्याला आपण रिटर्निंग ऑफिसर म्हणतो, ते अनिल मसीह, जे भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहेत. अशा माणसाला तिथे पीठासीन ऑफिसर केलं. हे जेव्हा सारं प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाने नेमकी काय विधान केले तुम्ही पहा. तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. सुप्रीम कोर्ट में मामले की सुनवाई करते हुए चीफ जस्टिस DY चंद्रचूड़ चुनाव अधिकारी अनिल मसीह पर काफी नाराज हुए. CJI DY चंद्रचूड़ ने कहा कि रिटर्निंग अफसर ने जो किया वो लोकतंत्र की हत्या जैसा है. वीडियो में साफ दिख रहा है कि वो कैमरे में देख रहे हैं और बैलेट पेपर को खराब कर रहे हैं. इस अफसर पर कानूनी कार्रवाई करनी चाहिए. कोर्ट ने कहा कि चुनाव की पवित्रता बरकरार रखने के लिए चंडीगढ़ मेयर चुनाव की डिटेल पंजाब हरियाणा हाईकोर्ट के रजिस्ट्रार के पास जमा होंगे. हम लोकतंत्र की हत्या नहीं होने देंगे. आइए आपको एक बार फिर दिखाते हैं क्या कहा सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश ने. Simply appalled by what has happened. Your lordships may see the entire video. Your lordships may see the ballot papers if required or not. Is this behavior of a returning officer? Looks at the camera, defaces the ballot, and obviously where there is a cross at the bottom, he just keeps it into the tray. The moment there's a cross at the top,
The man defaces the ballot and then looks at the camera to see who's looking at him. But insofar as that observation concerned, my lord, Please tell your returning officer that the Supreme Court is watching over him. And we will not allow democracy to be murdered like this. your lordships may kindly. The only thing, the great stabilizing force in this country is the purity of the electoral process. Correct, but And not what has dispute happened on here? that. But there cannot be any dispute on that. What has happened here? But my lord, your lordships have only one side of the picture. My lord, your lordships have not got the. आपको बता दें कि पिछले दिनों चंडीगढ़ में मेयर का चुनाव हुआ था, जिसमें भाजपा प्रत्याशी की जीत हुई थी। इंडिया गठबंधन के प्रत्याशी की हार हुई थी। वोट काउंटिंग की प्रक्रिया में आम आदमी पार्टी और कांग्रेस ने धांधली का आरोप लगाया था, जिसका कथित तौर पर एक वीडियो भी वायरल हुआ था। मामले में मुख्य न्यायाधीश ने आदेश दिया है कि मेयर चुनाव के सभी रिकॉर्ड को जब्त कर पंजाब और हरियाणा हाईकोर्ट के रजिस्ट्रार जनरल के पास रखा जाए। बैलेट पेपर और वीडियोग्राफी को संभाल कर रखा जाए। इसके साथ ही कोर्ट ने निर्देश दिया है कि चंडीगढ़ निगम की आगामी बैठक स्थगित रहेगी। गौरतलब है कि मामले की सुनवाई आप और कांग्रेस संयुक्त प्रत्याशी कुलदीप कुमार की याचिका पर हुई। इसमें उन्होंने भाजपा के नए चुने मेयर मनोज सोनकर को हटाकर दोबारा चुनाव कराने की मांग की है। याचिका में दलील दी गई है कि चुनाव अधिकारी अनिल मसीह ने वोटों की गिनती में हेराफेरी की है। उनकी तरफ से कांग्रेस नेता और सीनियर वकील अभिषेक मनु सिंघवी ने दलीलें जस्टिस ऑफ इंडियांचा तो रुद्र अवतार तुम्ही पाहिला असाल। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही तुमच्या रिटर्निंग ऑफिसरला सांगा, त्यांच्या वकिलांना म्हणण्यापेक्षा सॉलिसिटर जनरल उभे होते तिथे चंदीगडचे। सॉलिसिटर जनरलला सांगितलं, मिस्टर सॉलिसिटर जनरल तुमच्या रिटर्निंग ऑफिसरला इन्फॉर्म करा की सुप्रीम कोर्टाची तुमच्यावर नजर गेलेली आहे, हे लक्षात घ्या। आता त्यांनी काय काय वाक्य वापरली तुम्ही एकदा ऐका। मी तुम्हाला ती मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगतोय, तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली असाल। ही लोकतंत्राची हत्या आहे। एक अधिकारी म्हणजे पीठासीन अधिकारी मतपत्रांना कसा खराब करू शकतो हे स्पष्ट आहे। त्याने मतपत्रांना खराब केलं आहे, म्हणजे वोटिंग्सला ते वारंवार कॅमेऱ्यात पाहत आहेत। त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे। मिस्टर सॉलिसिटर जनरल, हा लोकशाहीचा विनोद आहे। आम्ही स्तब्ध आहोत। स्तब्ध या शब्दाचा अर्थ आम्ही भयभीत आहोत, कारण लोकतंत्राची, कारण या देशाचा जो मुख्य गाभा आहे, या देशाच्या प्रगतीचा मुख्य गाभा म्हणू शकता, या देशाच्या भविष्याचा मुख्य गाभा म्हणू शकता, किंवा संविधानाचा मुख्य गाभा म्हणू शकता, तो आहे भारताचं संविधान। त्याच्यातली ती लोकशाही, ती लोकशाही संपवण्याची ही सुरुवात एक चिंगारी असू शकते। आम्ही स्तब्ध आहोत। एक प्रिसिडिंग ऑफिसर, एक रिटर्निंग ऑफिसर असं कसं वागू शकतो? जिथे अगोदरच खाली टिकमार्क झालेली आहे त्याला त्याने शिवलं देखील नाही, पण जिथे वर क्रॉस मार्क केलाय, टिकमार्क केली, तिथे तो बदल करत आहे। रिटर्निंग ऑफिसरला सांगा सुप्रीम कोर्टाची तुमच्यावर नजर पडलेली आहे। सगळं आलं याच्यामध्ये। या सगळ्या व्हिडिओना जतन करून ठेवा। 7 फेब्रुवारीला पुढची बैठक जी तुमची ठरलेली आहे ती रद्द करण्यात येत आहे। म्हणजे बजेटला अनुसरून, चंदीगड महापालिकेच्या बजेटला अनुसरून एक बैठक ठरवण्यात आली होती भारतीय जनता पक्षाने, कारण त्यांचा महापौर बसलाय आता। ती बैठक सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली। ती बैठक होऊ शकत नाही जोपर्यंत पुढील सुनावणी होत नाही, आणि पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीला त्यांनी घेतलेली आहे। तर 12 फेब्रुवारीची सुनावणी ह्या सगळ्या संदर्भात काय तो प्रकाश टाकेल। पण लक्षात घ्या, शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्टाला घुसावं लागतं, हे दुर्दैव आहे। म्हणजे आता सगळ्यात छोटी मोठी प्रकरण जर सुप्रीम कोर्टात जायला लागली तर एक एक प्रकरण किती वेळ घेईल, तोपर्यंत हे मधले काळे कारनामे घडत राहतील। ह्या सगळ्या गोष्टी मनात आले की एक भीतीचं वातावरण तयार होतं। प्रत्येक गोष्ट सुप्रीम कोर्टामध्ये। आज शिवसेनेची केस जवळपास 2.5 वर्ष पूर्ण होतील ह्या जून मध्ये। आज शिवसेनेची केस अजूनही निरुत्तरित आहे। ना 16 आमदारांची झालेली आहे, ना शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या संदर्भातली झालेली आहे। 2-2 वर्ष जर अशा प्रकारे जात राहतील आणि 2-2 वर्ष अनधिकृत सरकार तिथे फायदा घेत असतील तर काय उपयोग आहे अशा लोकशाहीचा? काहीच उपयोग नाही। जितक्या शक्य होईल तितक्या लवकरात लवकर सुप्रीम कोर्टाने हे अशा प्रकरणांना अशा प्रकारे वटणीस आणावं की भविष्यामध्ये अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करण्याची कुणाची हिम्मत झाली नाही पाहिजे या देशामध्ये। या लोकशाहीला सतवण्याची, नागवण्याची कुणाची हिम्मत झाली नाही पाहिजे या देशामध्ये। हे अशा प्रकारचं झालं पाहिजे। जवळपास 3 जणांचं खंडपीठ होतं, ह्या 3 जणांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे। आता बजेट सादर करण्यावर बंदी घातली आहे। बघा त्यांनी काय सांगितलंय, लोकशाहीची पवित्रता आम्ही संपवू देणार नाही आणि लोकशाहीचा अशा प्रकारे खुलेआम मर्डर आम्ही होऊ देणार नाही। तुम्ही व्हिडिओ पाहिलात कशा प्रकारे चंद्रचूड साहेब संतापले, पण मला एका गोष्टीचं नवल वाटतं, एक साधीशी चंदीगड नावाची महापालिका, त्या महापालिकेत देखील बसण्यासाठी किती हा सारा काथ्याकूट।
ही विधानसभा नव्हती, ही लोकसभा नव्हती, हा काथ्याकूट. मग विचार करा, मुंबईसारख्या महानगरपालिकांमध्ये ह्या काय नंगानाच करतील. याचीच एक मनामध्ये खंत वाटते. आपण सर्वांनी जागृत राहायचंय शिवसैनिकांनो. ज्या ज्या वेळेस आपल्या निवडणुका लागतील आपण सर्वांनी तिथे जागृत राहायचं आणि पाहायचंय, डोळ्यामध्ये तेल घालून पाहायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.